तर आज आपण आपल्या नवग्रह सिरीज मधील बुद्धी व्यापार आणि एज्युकेशनचा कारक ग्रह, ज्याला वाणीचा कारक देखील म्हटलेला आहे, अशा बुध म्हणजेच मर्क्युरी या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत. आता बुध काय आहे हो? बुधाला बुद्धीचा कारक म्हटलेला आहे, बुधाला वाणीचा कारक म्हटलेला आहे. बुध तुमची व्यापारिक बुद्धी आहे. बुध काय आहे तर व्यापारिक बुद्धी आहे. आता बुध जिथं बसलेला आहे तो भाव काय आहे? आपल्या बुद्धीला ट्रिगर करणारा भाव आहे. बघा, प्रत्येक मनुष्याला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे, पण प्रत्येकाची बुद्धी काही सेम नाही आहे. प्रत्येकाची बुद्धी कुठं ना कुठं तर बसलेली आहे. आता बुध ज्या भावामध्ये बसलेला आहे तो भाव आपल्या बुद्धीला ट्रिगर करणारा भाव आहे. तसंच बुध ज्या ग्रहांबरोबर युक्त आहे, ज्या ग्रहांबरोबर युतीमध्ये आहे, ते ग्रहच आपल्या बुद्धीला ट्रिगर करणारे ग्रह आहेत. आपण पुढे शिकणार आहोत की बुध जिथं बसलेला आहे, ज्या 12 भावांमध्ये बसलेला आहे, ते भाव काय रिझल्ट देतात, प्लस बुध आणि त्याच्या युतीच काय रिझल्ट देतात हे आपण पुढे शिकणार आहे. त्यासाठी आपल्याला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, आपण इन डिटेल मध्ये शिकायचं आहे की बुध काय आहे. बुधाला प्रथमतः काय म्हटलेलं आहे तर बुद्धीचा कारक ग्रह म्हटलेला आहे, आपल्या लर्निंगचा कारक ग्रह म्हटलेला आहे. आता बुध बघा, बुध वाणी आहे. आपली जी वाणीची क्वालिटी आहे, आपण जे बोलतो त्या बोलण्याची क्वालिटी कोण आहे तर बुध आहे. म्हणून बुधाला कम्युनिकेशन स्किलचा कारक म्हटलेला आहे. आपल्या कम्युनिकेशन स्किलचा कारक कोण असेल तर तो कोण आहे? बुध आहे. त्यानंतर बघा, आपला कम्युनिकेशन पॅटर्न, आपण ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीचा, त्या पॅटर्नचा ग्रह कोण आहे तर तो बुध आहे. पुढे बघितलं तर बुध व्यापाराचा कारक आहे, त्यामुळे कमिशनिंगचा कोण कारक असेल तर त्या कमिशनिंगचा कारक सुद्धा बुध आहे. त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर कमिशनिंग आलं, तिथं मार्केटिंग आलं, तर त्या मार्केटिंगचा कारक कुठला ग्रह आहे तर बुध आहे. त्यानंतर बघा, जेवढी एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, त्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा कारक कोण आहे तर बुध आहे. एंटरटेनमेंटचा कारक कोण आहे तर बुध आहे. पुढे गेलं तर लव्ह बिफोर मॅरेज, लव्ह तिच्यासाठी बुध आहे, ती तुमच्यासाठी बुध आहे. आता बघा, इंटरॅक्शन विथ पीपल्स म्हणजे लोकांबरोबर संवाद साधण्याची कला काय आहे तर बुध आहे. पुढे बघितलं तर बालक किंवा डॉटर काय आहे तर बुध आहे, म्हणून बुधाला खेळकुदीचा कारक म्हटलेला आहे. त्याच्या पुढे गेलं तर बुधाला थिंकिंग पॅटर्न म्हटलेला आहे, म्हणजे आपण विचार करण्याची क्षमता, आपण कशा पद्धतीने विचार करतो हे कुठला ग्रह रिप्रेझेंट करत असेल तर तो बुध ग्रह रिप्रेझेंट करतो. आता बघा, बुध म्हणजे आपलं सोशल सर्कल आहे आणि बुध म्हणजे आपलं फ्रेंड सर्कल पण आहे. आता या गोष्टीचा आपल्या बुद्धीवर इम्पॅक्ट होत असतो. म्हणून जसं आपलं फ्रेंड सर्कल आहे, जसं आपलं सोशल सर्कल आहे, तशी आपली बुद्धी डेव्हलप होणार आहे. त्यामुळं बुधाला ट्रिगर करण्यासाठी, बुधाला एका चांगल्या पद्धतीनं ट्रिगर करण्यासाठी, व्यापाराला एका चांगल्या पद्धतीने ट्रिगर करण्यासाठी, तुमच्या वाणीला चांगल्या पद्धतीने ट्रिगर करण्यासाठी तुमचं सोशल सर्कल हे चांगलं असणं फार महत्वाचं आहे. कारण जसं सोशल सर्कल तशी तुमची बुद्धी. आता बघा, आपण काय करणार आहे की आता बघा, बुध 12 घरांमध्ये काय रिझल्ट देतो हे आपण बघणार आहोत. पहिलं घर आपल्या कॅरेक्टरचं घर, व्यक्तिमत्वाचं घर. बुध व्यापाराचा कारक, इंटेलिजन्सचा कारक, आपली व्यापारिक बुद्धी बुध आहे. बसला फर्स्ट हाऊस मध्ये, बघतोय 7th हाऊसला. आपण काय म्हणू शकतो तर या व्यक्तीच्या कॅरेक्टरमध्ये काय आहे? बुधाचे गुण आहेत. या कॅरेक्टरमध्ये व्यापाराचे गुण आहेत, म्हणून असा व्यक्ती एक चांगल्या पद्धतीचा व्यापारी होऊ शकतो. अशा व्यक्तीची उन्नती किंवा बुद्धी कुठं चालणार आहे तर व्यापाराच्या क्षेत्रामध्ये चालणार आहे. म्हणून या व्यक्तीनं कुठल्याही प्रकारचा व्यापार करणं या व्यक्तीसाठी बेस्ट आहे. बुध इन 2nd हाऊस, बघा, वाणीचं घर आहे, जे आपण फूड खातो त्या फूडचं घर आहे, संपत्तीचं घर आहे आणि पैशाचं घर आहे. म्हणून फॅमिली बिझनेस किंवा बँकिंग रिलेटेड बिझनेस, वाणी रिलेटेड बिझनेस, या बिझनेसेसमध्ये या व्यक्तीची बुद्धी बसलेली आहे. अशा प्रकारचे बिझनेस हा व्यक्ती चांगल्या पद्धतीने करू शकतो. बुध इन 3rd हाऊस, आता बघा, 3ऱ्या घराला ट्रॅव्हलिंगचं घर म्हटलेलं आहे, 3ऱ्या घराला मार्केटिंगचं घर म्हटलेलं आहे. 3रं घर हे ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजचं आहे, 3रं घर हे सेल्सचं आहे. म्हणून या गोष्टींमध्ये बुध बसल्यामुळं तुमचा इंटेलिजन्स कुठं बसलेला आहे तर 3rd हाऊस रिलेटेड ऍक्टिव्हिटीज मध्ये तुमचा इंटेलिजन्स बसलेला आहे. आता ह्याच गोष्टी आपण व्यापार म्हणून केल्या तर आपल्याला फायदा होणार आहे. ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज किंवा सोशल मीडिया किंवा ट्रॅव्हलिंगचं क्षेत्र किंवा मार्केटिंगचं क्षेत्र, कमिशनिंगचं क्षेत्र हे 3rd हाऊसच्या बुधासाठी एक्सलेंट आहे. तर पुढे जाऊया, बुध इन 4th हाऊस. बघा, 4थ्या घराला काय म्हटलेलं आहे
तर भूमी, भवन आणि वाहनचं घर, जिथं आपल्या प्रॉपर्टीज आहेत. तर प्रॉपर्टीजच्या ठिकाणी बुध बसलेला आहे. चौथं घर वास्तूच पण आहे, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूचं घर सुद्धा चौथं आहे. लँड्सचं घर सुद्धा चौथं आहे आणि व्हेकलचं घर सुद्धा चौथं आहे. म्हणून जेवढी जेवढी कारक तत्व या 4th हाऊस मध्ये बसलेले आहेत, त्या प्रत्येक कारक तत्वाला धरून आपण जर आपला व्यापार केला, भूमी, भवन, वाहन या रिलेटेड आपण आपला व्यापार केला, तर आपल्यासाठी एक्सलेंट असणार आहे. या मनुष्याची बुद्धी चांगल्या पद्धतीने चालणार आहे आपण म्हणू शकतो. बुध इन 5th हाऊस, 5वं घर एज्युकेशनचं घर आहे, लर्निंगचं घर आहे. बघा 5व्या घर लर्निंगचं असल्यामुळं या मनुष्याची बुद्धी लर्निंग मध्ये बसलेली आहे. आता लर्निंगचं सेक्टर म्हणजे एज्युकेशनचं सेक्टर, तर एज्युकेशन रिलेटेड बिझनेस हा व्यक्ती करू शकतो. आता येथील बुध काय करायला, तर सप्तम दृष्टी 11th हाऊसवर म्हणजे 11व्या घरावर टाकायला लागलाय. म्हणजे लर्निंगच्या द्वारे असा व्यक्ती काय करणार आहे, लाभ मिळवणार आहे. लर्निंगच्या द्वारे असा व्यक्ती काय करणार आहे, स्वतःच्या इच्छापूर्ती करणार आहे. पुढे जाऊया. बुध इन 6th हाऊस, 6वं घर डेली रुटीनचं आहे, 6वं घर जॉबचं आहे. माणसाची बुद्धी कुठे बसली, डेली रुटीन्स मध्ये आणि जॉब मध्ये बसलेली आहे. तर हा बुध कशासाठी बेस्ट आहे, तर जॉब करण्यासाठी बेस्ट आहे, कारण त्याची बुद्धी जॉब मध्ये बसलेली आहे. पुढे जाऊया बुध आणि 6th हाऊस. आता 6वं घर कशाचं आहे, तर शत्रूंचं पण आहे. म्हणून असा व्यक्ती डेली रुटीन मध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याचे शत्रू यांना व्यवस्थित प्रकारे मॅनेज करू शकतो, कारण बुध वाणीचा कारक आहे. म्हणून त्याच्या वाणीद्वारे हा व्यक्ती त्यांच्या येणाऱ्या अडचणी, त्याचे शत्रू ह्याला कंट्रोल करू शकतो, कारण बुध बुद्धीचा कारक आहे. बुध इन 7th हाऊस, व्यापाराचं घर, ग्रह सुद्धा व्यापारी, रिटेलचा बिझनेस एक्सलेंट आहे आणि कोणत्याही प्रकारचा बिझनेस करण्यासाठी हे घर एक्सलेंट आहे. बुध इन 7th हाऊस बिझनेस करण्यासाठी एक्सलेंट कंडिशन आहे. पुढे जाऊया बुध इन 8th हाऊस, 8वं घर. बघा 8वं घर म्हणजे दुसऱ्याचा पैसा आहे. अशा व्यक्तीला चांगल्या पद्धतीने माहित आहे की दुसऱ्याचा पैसा कसा काढायचा. अशा व्यक्तीची बुद्धी दुसऱ्याचा पैसा काढण्यामध्ये किंवा 8व्या घरांमध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीने चालणार आहे. म्हणून हा व्यक्ती सेल्स मध्ये असेल तर एक चांगली गोष्ट आहे. हा व्यक्ती ऑकल्ट मध्ये किंवा टॅक्सेशन मध्ये असेल किंवा ऍस्ट्रोलॉजी मध्ये असेल तर एक्सलेंट गोष्टी आहेत. 8व्या घराच्या रिलेटेड गोष्टी या व्यक्तीसाठी एक्सलेंट आहे. बुध इन 9th हाऊस, 9व्या घराला नैतिक आणि अनैतिकतेचं घर म्हटलेलं आहे. 9वं घर धर्म कार्य करणारं घर आहे. आता धर्माच्या ठिकाणी कुठला ग्रह आला, तर व्यापाराचा ग्रह आला. अशा ठिकाणी थोडी अडचण आहे, का तर धर्म आणि व्यापार हे वेगवेगळे डोमेन आहेत. पण हा व्यक्ती जर धर्माला धरून, नैतिकतेला धरून व्यापार करू लागला, 9वं घर गुरुचा आहे, 9वं घर आपल्या वडिलांचा आहे, वडिलांचा बिझनेस किंवा गुरुला धरून बिझनेस करू लागला, तर काय होणार आहे, अशा व्यक्तीचा बिझनेस चांगल्या पद्धतीनं चालणार आहे. धर्म कार्य रिलेटेड बिझनेस तो व्यक्ती करू शकतोय. धर्मासाठी लागणारी पुस्तकं, धर्मासाठी लागणारं साहित्य, धर्म सामग्री याचा बिझनेस सुद्धा हा व्यक्ती करू शकतोय. त्यानंतर बुध इन 10th हाऊस, 10व्या घराला कर्मक्षेत्राचं घर म्हटलेलं आहे. आता कर्मक्षेत्रामध्येच बुध बसला, ज्याला वाणीचा कारक म्हटलेला आहे, बुद्धीचा कारक म्हटलेला आहे. तुम्ही तुमच्या कर्मक्षेत्रामध्ये तुमची बुद्धी वापरणार आहे आणि बुधाची दृष्टी 4th हाऊस मध्ये गेल्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मक्षेत्रामध्ये बुद्धीचा वापर करून, वाणीचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीज काय करणार आहे, मिळवणार आहे. तुमच्या लक्झरी, सुख सुविधा मिळवणार आहे. हा येथील बुध सांगतो. बुध इन 10th हाऊस कन्व्हिन्सिंग स्किल साठी एक्सलेंट आहे. बुध इन 10th हाऊस मार्केटिंग साठी एक्सलेंट आहे. बुध इन 10th हाऊस सेल्स डिपार्टमेंट साठी एक्सलेंट आहे. कन्व्हिन्सिंग स्किल अशा व्यक्तींमध्ये एक्सलेंट असतं. बुध इन 11th हाऊस, बघा सोशल सर्कलचं घर आहे. अशामध्ये कोण आला, बुधासारखा ग्रह आला. आता तुमचा जो व्यापार आहे तो सोशल सर्कलशी रिलेटेड असा व्यापार असला पाहिजे. एखादा व्यक्ती बुध इन 11th हाऊस एनजीओ स्थापन करून एखादा व्यापार करू शकतो. एनजीओचं घर आहे, एनजीओ स्थापन करून व्यापार करणं हे या व्यक्तीसाठी एक्सलेंट आहे. बुध इन 12th हाऊस, 12वं घर, ज्या घराला आपण लॉजचं घर म्हटलेलं आहे, ज्या घराला फॉरेनचं घर म्हटलेलं आहे, जे घर इन्व्हेस्टिंगचं आहे, अशा घरामध्ये आपली बुद्धी बसलेली आहे. तर इन्व्हेस्टिंग करणं किंवा फॉरेन मध्ये जाऊन, बाहेर देशांमध्ये जाऊन व्यापार करणं हे या व्यक्तीसाठी एक्सलेंट आहे. मल्टीनॅशनल कंपनीज त्यांच्याबरोबर आपण व्यापार करणं
ह्या व्यक्तीसाठी एक्सलंट आहे. बुध इन 12th हाऊस. तर आपण आता 1 ते 12 घरांमध्ये बुधाची प्लेसमेंट बघितलेली आहे. आपल्याला आता बुधाच्या युतीच बघायच्या आहेत की बुध प्रत्येक ग्रहाबरोबर बसून युतीमध्ये काय रिझल्ट देतो. आता आपण बुधाचं युती रिझल्ट बघणार आहोत. तर बघा, ज्या ग्रहाबरोबर बुध बसलेला आहे, सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट काय की जिथं बसलाय आणि ज्याच्याबरोबर बसलाय, ह्या दोनच गोष्टी आपल्या बुद्धीला ट्रिगर करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जर याचं ऍक्टिव्हेशन आपण केलं तर चांगल्या पद्धतीनं आपली बुद्धी काय होणार आहे, ट्रिगर होणार आहे. आपल्या बुद्धीचं 100% आपल्याला घ्यायचं असेल तर बुध जिथं बसलाय आणि ज्याच्या बरोबर बसलाय हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याचं कर्म आपल्याला करायचं आहे. बुध शनी. शनी म्हणजे तुमचं कर्म आहे. आपलं कर्मक्षेत्र काय आहे तर शनी. तर जे कर्म आपण करतो त्या कर्मामध्ये आपला बुध बसलेला आहे. जे कर्म आपण करणार आहे त्या कर्मामध्ये आपलं बुध बसलेलं आहे. आपली बुद्धी आपण ज्यावेळी कर्म करू लागणार त्यावेळी चालणार आहे. विदाऊट कर्मा तुमची बुद्धी ऍक्टिव्हेशन होणार नाही. बुध गुरु. बुध गुरु काय हो? गुरुला जीवा म्हटलेला आहे. गुरुला नॉलेजचं प्रतीक म्हटलेलं आहे. गुरुला विजडमचं प्रतीक म्हटलेलं आहे आणि एज्युकेशनचं प्रतीक म्हटलेलं आहे. गुरु एक टीचर आहे. आता अशा ठिकाणी तुमची बुद्धी बसली, कुठला सेक्टर चांगला आहे? जो सेक्टर टीचिंगचा सेक्टर आहे, जो सेक्टर गायडन्स प्रोव्हाइडिंगचा सेक्टर आहे, जो सेक्टर धर्म कार्याचा सेक्टर आहे, हे सगळे सेक्टर आपल्यासाठी काय म्हणून चांगले आहे तर व्यापारिक दृष्टिकोनातून चांगले आहे. व्यापार करू शकता. बुध शुक्र. शुक्र काय? लक्झरी. शुक्र काय? वेल्थ. शुक्र काय? मनी, फायनान्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स, म्युझिक, डान्सिंग. जेवढे जेवढे शुक्राचे कारक तत्व आहेत, लक्झरी, व्हेइकल्स म्हणा किंवा आपले जे भूमिभवन वाहन म्हणा, हे कोणाच्या अंडर आहे? शुक्राच्या अंडर आहे. जेवढे जेवढे सेक्टर शुक्राच्या अंडर आहे त्या सेक्टरमध्ये आपण व्यापार करू शकतो. आपण कोणत्याही प्रकारचा लक्झरीज व्यापार करू शकतो. आपण व्हेइकलचा व्यापार करू शकतो. आपण सौंदर्य प्रसाधनांचा व्यापार करू शकतो. आपण एखाद्या स्किलचा व्यापार करू शकतो. आपण एखाद्याला स्किलफुल एज्युकेशन देऊ शकतो आणि त्याचा व्यापार करू शकतो. बुध शुक्र. बुध मंगळ. मंगळाला टेक्निकल गोष्टी म्हटलेला आहे. आणि मंगळाला मेकॅनिकल गोष्टी सुद्धा म्हटलेला आहे. व्यापार कोणाशी जोडला गेला? टेक्निकल गोष्टींशी आणि मेकॅनिकल गोष्टींशी जोडला गेला. मंगळाला लॉजिक सुद्धा म्हटलेलं आहे. तर लॉजिकल गोष्टींशी सुद्धा व्यापार जोडला गेला. म्हणून टेक्निकल, मेकॅनिकल आणि लॉजिकल गोष्टींचा व्यापार करणं ह्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे. टेक्निकल गोष्टींमध्ये आणि मेकॅनिकल गोष्टींमध्ये आपण व्यापार करू शकतो. बुध सूर्य. गव्हर्नमेंटचा कारक. म्हणून गव्हर्नमेंट रिलेटेड टेंडर्स किंवा गव्हर्नमेंटच्या रिलेटेड कोणत्याही प्रकारचा व्यापार, जो व्यापार गव्हर्नमेंटला पूरक असेल असा व्यापार आपण इथं करू शकतो. बुध चंद्रमा. फूड आणि माइंड. मनाच्या रिलेटेड आणि फूडच्या रिलेटेड प्लस ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड कोणत्याही प्रकारचा व्यापार बुध चंद्रमा युतीमध्ये आपण करू शकतो. पुढे गेलं तर बुध राहू. राहूला इलेक्ट्रॉनिक्स म्हटलेलं आहे. या व्यक्तीची बुद्धी इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये बसलेली आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये बसलेली आहे. म्हणून इलेक्ट्रॉनिक रिलेटेड, इलेक्ट्रिक्स रिलेटेड गोष्टींमध्ये हा व्यक्ती व्यापार करू शकतो. राहूला फॉरेन सुद्धा म्हटलेलं आहे.
म्हणून फॉरेनच्या रिलेटेड गोष्टींमध्ये, टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टींमध्ये हा व्यक्ती एक चांगला व्यापार करू शकतो. आता बघा बुध केतू. केतूला मोक्षाचा कारक म्हटलेला आहे, केतूला स्पिरिच्युअलिटीचा कारक म्हटलेला आहे. जेवढं जेवढं मेडिकल फील्ड आहे ते सुद्धा केतूच्या अंडर आहे. आयुर्वेदा केतूच्या अंडर आहे. त्यानंतर बघितलं तर ऍस्ट्रोलॉजी किंवा ऑकल्ट सायन्सेस कोणाच्या अंडर असतील तर केतूच्या अंडर आहेत. अशा व्यक्ती त्याची बुद्धी ऑकल्ट सायन्सेसमध्ये, मेडिकल फील्डमध्ये, योगिक फील्डमध्ये काय करू शकतो, लावू शकतो. अशा ठिकाणी या व्यक्तीची बुद्धी चांगल्या प्रकारची चालणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ग्रहांच्या युतीस आणि ग्रह कुठं बसलेला आहे हे आज आपण शिकलेलो. धन्यवाद.